हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग. आज मी फायनली दिल्लीवरून कशीबशी मनालीला आम्ही पोहोचलो आहोत आणि रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन आम्हाला जायचं होतं आता जस्ट नाव बाहेर, बिकॉज आज आम्हाला फिरवणार होते. सो त्यावेळेस मी रेडी वगैरे झालो आम्ही दोघं पण आणि निघालो कॅबमध्ये बसून बाहेर. आणि फर्स्ट आम्ही वन विहारला गेलो, बिकॉज वन विहार हा आमचा फर्स्ट पॉईंट होता. त्यानंतर आम्हाला मॉल रोड, हडिंबा टेम्पल हे सर्व फिरायचं होतं. एक्सप्लोर करायला स्टार्ट केलं. तिकडे खूप सारे कॉस्ट्युम होते, त्यांचे ते घातले, व्हिडिओज वगैरे बनवले, फोटोशूट केले आणि आम्ही तिकडून निघालो काहीतरी खायला, बिकॉज आम्ही दुपारी काहीही लंच नव्हतं केलं. लोकल जे होते तिकडे माणसं, त्यांना विचारलं काय फेमस आहे, तो सिद्धू 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 आहे, बाय द वे सिद्धू आय थिंक खूप फेमस आहे. सो आम्ही बोललो की पहिला आपण पाणीपुरी खाऊया. पण तिकडे 40 रुपीज 6 पीस पाणीपुरी आणि सिद्धू 100 रुपीज सिद्धू. ओके, बिकॉज आम्ही कधी खाल्लं नाही, आम्ही त्याला पैसे एवढे पे करू शकतो. बिकॉज पाणीपुरी 40 रुपयाची 6, भाई साहब. त्यावरती 40 रुपयाची 4 पीस ओनली जिलेबी आपल्या मुंबई सारखीच लागत होती. पण बोललो की ओके चला आता जाऊया, खाऊ दे. त्यानंतर निघालो हडिंबा टेम्पलला. तिकडे याक होता, बट याकवरती मला बसायचंही होतं पण बोलले की नको, खूप एक्सपेन्सिव्ह होता आणि फालतूचा खर्च झालेला होता आमचा. मग तिकडे आम्हाला रॅबिट्स वगैरे दिसले, खूप क्यूट होते. आणि पुढे जाऊन ना मला मेंढीचा पिल्लू असतो ना, तो दिसला, जो की तो खूप जास्त क्यूट होता खरंच. आणि हा फक्त ना 1.5 महिन्याचा आहे, तो वाटत पण नाही आणि खूप क्यूट आहे तो ना. तर दात पण प्रॉपर ना आलेले आहेत, एकदम बारीक बारीक दात आहेत. आणि तो हाताला चाटतो ना तर एकदम असं गुदगुदी गुदगुदी फील होतं, बिकॉज मी जिलेबी खाल्लेली आणि जिलेबीचा गोडावा जो होता हातामध्ये, सो ते तो चाटत होता. सो तिकडनं आम्ही निघालो हडिंबा टेम्पलला, जे की आमच्या दोघांनाही जायचं होतं. सो तिकडनं आम्ही गेलो, पाया वगैरे पडलो आणि आम्ही तिकडून पाया वगैरे पडून कॅबमध्ये बसून निघालो डायरेक्ट हॉटेलला, बिकॉज -3 डिग्री सेल्सिअस आमचा टेम्परेचर होता. आणि बोललो की जाऊ दे. सो आतासाठी एवढंच, उद्या भेटूया, बाय.